उपस्थित कोणी असेल इथे कॅन्डिडेट त्याला इथे सायकल मिळणार नाहीये. जय श्रीराम, जय श्रीराम. 12 वर्षाच्या खाली सर्व चिमुकल्यांसाठी लकी ड्रॉ ओपन केले जाते. चिठ्ठ्या टाकल्या जातील, सायकल दिली जाईल. चिमुकल्यांनो, तुम्ही संध्याकाळी शाळेमध्ये कोणती कविता बोलता, कोणती प्रार्थना करता, कोणती करता? शाळा सुटताना काय बोलता तुम्ही? अरे काय बोलता? जनगण बोलता की वंदे मातरम बोलता की बोलतच नाही? या ठिकाणी लकी ड्रॉ ओपन केला जाते. कोण असेल नशीबवान चिमुकला? नितीन सोरगे याला जाते सायकल. लकी ड्रॉ झाले ओपन. आमने प्रीमियर लीग दिया नितीन सोरगे, दिया नितीन सोरगे सायकलीवर नाव करले. लकी ड्रॉ ओपन झाले. दियान अभिनंदन. थोडीशी चालवायची सायकल, थोडीशी चालवायची इथेच. यशवंत चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण ती सायकल देणार आहोत. ज्यांनी पुरस्कृत केली होती त्यांच्याच घरात ती मध्ये गेलेली आहे. चला मॅच कडे जाऊया. मॅचला होती सुरुवात. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला सर्व प्रेक्षकांनी ग्राउंड खुलं करा प्लीज. प्रेक्षको टाळ्या वाजवा जरा एकदा. सरपंच साहेबांच्या उपस्थितीमध्ये पूर्णपणे परिसर दुमदुमला पाहिजे. याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा सामनाही गोड व्हावा. शेवटचा क्षण आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर. फायनल 2025 साठी कोण चॅम्पियन असेल? दोन भावांची लढत आहे. एका बाजूला सुरेंद्र दळवी, दुसऱ्या बाजूला सत्यम दळवी. सुरेंद्र दळवीचा संघ आहे तो म्हणजे सान्वी 11 आणि सत्यम दळवी खेळतोय स्ट्राईक एंडला, ज्याने ड्राईव्ह केला पहिला चेंडूला. एका धावेसाठी सुसाट वेगाने एक धाव पूर्ण केली. फायनल 2025 ची. हर सर जहां झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है. हर नदी समा जाए वही समंदर होता है. अरे जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है यार, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कौन बनेगा सिकंदर? जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. मुकद्दर का सिकंदर. ते मुकद्दर तुम्हाला पार करावं लागेल. प्रत्येकाने स्वतःला सांगा की आज मला जिंकायचं आहे. त्याच भावनेने खेळायचं. हलक्यात फक्त दिशाने टच केलं, जेंटल टच. एका धावेसाठी सिंगलची प्राप्ती. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना सत्यम दळवीच्या सोबतीला देवेने, आमच्या सोबतीला योगेश चोरगे आहे, नीरज आहे. सर्वांचे आभार. मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय. मी मनोज कारवे मला संधी दिल्याबद्दल माझे सन्माननीय समालोचक मित्र, परम मित्र योगेश पाटील याचे आधी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर पूर्ण आयोजक मंडळाचे आभार आणि आमने वासियांचे आभार, सरपंच साहेबांचे आभार. सर्वांनी सुंदर साथ दिली आणि जे काही चुकलं असेल तर माफ करावं. ते माझे चुकीचे शब्द या पवित्र भूमीमध्ये दफन करावे आणि जर तुम्हाला काही शब्द आवडले असतील तर शब्दपुष्प समजून त्या शब्दांचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. पुढचा चेंडू यावेळेला ओल्ड पिचला लॉब केलाय. सरळ बॅटनी चेंडू सरळ येतोय. प्रणय धावतोय शोधण्यासाठी, पण तो चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. फायनलचा APL चौकार सत्यमच्या बॅटमधून. क्रिकेट का जादू अक्का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. अजून ऐक तीन बॉलामध्ये धावून त्याला 500 बोला. हे 500 तर राजू पाटीलकडून एक बक्षीस येतंय की 3 चेंडूमध्ये कोणी 6 धावा जरी काढल्या तरी सुद्धा 500 रुपये मिळतील. धावून चौका छक्का नाही तर धावून काढायचे आहेत, म्हणजे त्यांचं लक्ष म्हणणं आहे की सिंगल डबल होती तुम्ही जोर दिला पाहिजे. धन्यवाद राजू पाटील. आणि पंचांचा इशारा वाईटचा. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना बरोबर आहे ती 7 वर. 7 ऑन द बोर्ड. फायनलचा मुकाबला सुरू आहे. जो तो आता प्रयत्नाची पराकाष्ठा करेल.
कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, झुंज द्यावी लागेल. ही चुरस आहे फायनलची, ही चुरस आहे चॅम्पियन पदाची. कोण बनेगा चॅम्पियन? 2021ला ही स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्याच वर्षी 2021 मध्ये प्रताप स्पोर्ट्सनी बाजी मारली होती, चॅम्पियन झाले होते. 2022 मध्ये लक्ष्मण स्पोर्ट्स चॅम्पियन झाले होते, चेंडू पाठवा. 2023 मध्ये अक्षय स्पोर्ट्सनी बाजी मारली होती. 2024 मध्ये वेताळेश्वर 11. यामधील आता कोणीच नाहीये फायनल मध्ये, यामध्ये कोणीच नाही आता फायनल मध्ये. तर फायनल मध्ये कोण आहेत? सान्वी 11 विरुद्ध स्वरा एंटरप्राइजेस. म्हणजेच आयोजकांना सुद्धा आनंद झाला की आपण या वर्षी सुद्धा नवीन चॅम्पियन बघणार आहोत. क्या बात आहे. सरपंच साहेब सुद्धा खुश झाले असतील की त्यांची सुद्धा अपेक्षा होती की नवीन वर्षी, प्रत्येक वर्षी नवीन चॅम्पियन भेटावा. राजू पाटील यांचं बक्षीस 7221 जे प्रसिद्ध आहेत. जर धावून पळून 6 धावा काढल्या 3 चेंडूत तर 500 रुपये मिळतील. हो, रिव्हर्स हिट केलाय परंतु तो जातोय डिक्लेअर झोनकडे, सोनटिकली नाक्याकडे. परंतु त्या नाक्यावरती 1 रुपयाचा टोल भरावा लागेल एका धावेचा. धावसंख्या 1 पुढे जात असताना 9 वरती 9 ऑन द बोर्ड. एकही गडी बाद नाहीये. चौकार षटकार अजून दिसत नाहीयेत. एकच चौकार आला, एक चौकार आला सत्यमच्या बॅटमधून, एक वाईट आणि बाकी सर्व सिंगल. फायनल रंगते इथे स्वरा एंटरप्राइजेस. सत्यम दळवी कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला सुरेंद्र दळवी त्यांचाच बंधू आणि जोशी, संतोष जोशी कॅप्टन. सान्वी 11 यावेळेला उचली घेणारा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु अपयश आलं आणि पाहता पाहता पहिलं षटक समाप्त झालं. 2 षटकांचा फायनलचा मुकाबला आहे प्रेक्षको. धावसंख्या इथे पहिल्या षटकामध्ये एके गडी बाद नाही. बरोबर 9 वर 9 ऑन द बोर्ड. प्रत्येक 22 खेळाडूने आज ह्या दिवसामध्ये स्वतःला सांगायचं आहे की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. अरे छाटले जरी पंख माझे, पुन्हा वडेन मी. अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास सुसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिडतो अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही. प्रत्येकाने स्वतःला सांगायचं तर तुम्ही जिंकू शकता. तुमच्या जिंकण्याची ही भावना तुमच्या मनातून आली पाहिजे. स्वतःला सांगा की मला नाही माहित माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. मी कधी हार मानणार नाहीये. दोन्ही पण संघाचे 22 खेळाडू हार मानणारे नाहीयेत. कोण जिंकेल हे विजेतेपद? 9 धावा, एकेकडे बाद नाहीये. राजू पाटीलने पुन्हा सांगितलं की एका चेंडूमध्ये जर 3 धावा लागोपाठ धावून पळून काढल्या तर 500 रुपये मिळतील. धन्यवाद राजू पाटील. ओके, धन्यवाद धन्यवाद. प्लीज फायनल सुरू आहे, फायनल सुरू आहे. तर दुसरं षटक सुरू झालंय. गोलंदाज जातोय ओव्हर द विकेट लेफ्ट हँड. यावेळेला टर्न केलाय, स्वतःभोवती गिरकी घेऊन चेंडूला फिरकी दिली, परंतु त्याचा फायदा फक्त 1 धावेचा होणार. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचलेली आहे 10 वर. तो धावसंख्या 10 आहे. 0 बाद. सत्यम खेळतोय आणि देवेंद्र खेळतोय. गडी बाद नाहीये, परंतु धावा इथे वाढल्या पाहिजे, तो प्रयत्न केला पाहिजे. स्वप्न तुमचे आहे, तुम्ही झोपले नाहीये. झोपणं तुम्हाला कठीण झालं होतं, कारण जे झोपत नाही ते स्वप्न पूर्ण करत असतात. स्वप्न अशीच बघायची की जे आपल्याला रात्री झोपू देऊ शकत नाहीत, असं म्हटलं जातं. रतन टाटा साहेबांचं वाक्य आहे आणि सत्यम दळवींनी पण तेच सांगितलं होतं, मनोहर केनेने पण तेच सांगितलं होतं. परंतु आता तुम्ही ते स्वप्न पाहिले ते तुम्ही आता दिवसाच पूर्ण करायचं आहे. इथे पहिला डॉट, 1 धावा आली, दुसरा डॉट आला. गोलंदाज इथे पाहतोय आपण, गोलंदाज कोण आहे? उद्देश. हा उद्देश चुकीचा होता बहुतेक. फुलरलेनचा चेंडू वापरला. पंच पाहतायत, सांगतील या ठिकाणी चेक करण्यास आम्हाला की बिमर आहे की नाही. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे? Y+1. ओके, सॉफ्ट सिग्नल. आणि बिमर चेक करायला सांगितलंय कारण तो फुलर लेनचा चेंडू फुल टॉस होता. ह्या चेंडूच्या आधी धावसंख्या 10 होती ना योगेश? येस. इथे कमिटी मेंबर आमचे चेक करा, बिमर चेक करा.
फुलटॉस साठी बिमर चेक करायचा हा. येस हा. बिमर सर बिमर इट्स बिमर येस. तर प्रेक्षक एकदा टाळ्या असू द्या. आता जोश जल्लोष. हो डोंट वरी यार. वाईट प्लस डिक्लेअर नो प्लस डिक्लेअर. ऑलरेडी आम्ही धावा जोडल्यात त्या म्हणजे 12 झालेत. आता बिमरचा उघडा डोले बघा नीट. चेंडू फ्री हिट आहे सत्यम दळवीसाठी परंतु त्याला फ्रीली मारता आलं नाही. थांबवून ठेवलं गोलंदाज. इथे टाळा प्राप्त करतोय. प्रणय सुद्धा इथे अग्रेसिव्ह झालाय बघा. हलचल झाली त्याचे पाय थांबत नाहीयेत कारण सामना फायनलचा आहे. बाजूला प्रेक्षक पाहतो आपण. सर्व प्रेक्षकांचे सुद्धा आभार. डीजे मास्टरचे आभार. पंचांचे आभार. लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी. स्कोररचे आमचे आभार. सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण माझा शेवटचा टर्न आहे म्हणजे सामनाच शेवटचा आहे. त्यानंतर सुतार सर सूत्र हातात घेतील. धावसंख्या 13 वर आहे. 13 ऑन द बोर्ड. चौकार षटकारांपासून वंचित ठेवलंय ही सुद्धा चांगली गोष्ट पाहतोय. धावसंख्या 13च आहे. त्या बिमर होती 13च आहे बरोबर. त्यानुसार डोंट वरी यार. 10 नंतर बिमर +1 होतं त्या 12 आणि आता एक 13. फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि त्यात चाच पडले. विकेट किपर सुद्धा त्या ठिकाणी थोडेसे मिस फिल्डिंग करतायत. प्रशांत आहेत त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ज्याने खूप आज जबरदस्त ऑरेंज कॅप धारण केली आहे. फटकेबाजी केली आतिषबाजी केली परंतु फायनल मध्ये कसे खेळतील ते बघायचं आहे. धावसंख्या 14 वर 0 बाद. आणि ऋषी दळवी इथे पर्पल कॅप होल्डर आपल्या समोर आहे बघा. त्याच्या खांद्यावरती बॅट आहे की गिटार आहे कळत नाही परंतु तो सगळ्यांना वाजवतो बरोबर त्याच्या बॉलिंगच्या तालावर. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फायनल आहे फायनल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शंका काढू नका. सत्यम खेळतोय. देवेंद्र खेळतोय. टायमिंग बघा 5:45 झालेत. 5:45 झाले. सूर्य अस्ताला गेलाय चाललाय निघालाय परंतु तुमचा अस्त होईल की उगम होईल. हा फुल टॉसला टर्न केलाय आणि ज्या ठिकाणी सूर्य गेलाय तिकडे चेंडू गेला आणि झेल टिपलाय. झेल टिपलाय विनय नाही. काय झेल टिपले आज विनय भंग करतो प्रत्येकाचा विनय. त्याचं क्षेत्रच ते. आणि काय लिहिलंय झेल टिपते. बिमरसाठी चेक करण्यास सांगितलं. येस येस बॅटरनी चेक करण्यास सांगितलंय. झेल घेतलाय आणि चेक केलं जाईल. येस. पंच 1 मिनिट या पटकन धावत पळत. वर्मा सर बिमरलाच आम्ही तुम्हाला 3 वेळा बोलवले सॉरी. या पण या कारण गरजेचं आहे कारण तुम्हाला जास्त माहिती आहे किती बेंड झाला किती वाकला चेंडू कशा पद्धतीने तो मारला हे सगळं तुम्ही बघायचं आहे. या
निर्णय दिलेला आहे योग्य. सुरेन डोंट वरी, पंचाने ओके निर्णय दिला आहे. दोघांनी पण चांगलं डिस्कस केलं, काही प्रॉब्लेम नाहीये, काही कोणाचा इश्यू नाहीये. डिस्कशन झालं अगदी पूर्णपणे पॉझिटिव्हली झालं. दोन्ही पंचांनी डिस्कस केलं एकमेकांशी आणि निर्णय घेतला तो. तर तो बिमर नाहीये, फलंदाज बाद आहे झेलच्या रूपामध्ये. लीगल डिलिव्हरी घोषित झाली आहे. धावसंख्या इथे योगेश 14 आहे ना? येस, 14 वरती आहे. खेळ काहीसा थांबलेला प्रेक्षको. फायनलचा मुकाबला आहे, 2 षटकांचा आहे, काही चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. एक पूर्णांक 5 षटक, 2 षटकांचा मेगा फायनल इथे पाहतो आपण. आमने प्रीमियर लीग 2025 चा जल्लोष. दोन्ही संघांना माझ्याकडून वैयक्तिक शुभेच्छा. योगेश पाटील आपले कुक्षाचे कॉमेंटेटर, त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या. त्यांच्याच माध्यमातून मला ही संधी मिळाली, कारण ते देवरुंग या ठिकाणी बिझी आहेत. परंतु या ठिकाणी आता शेवटचा चेंडूवरती काय असेल ते बघायचंय. एखादा मोठा फटका मॅच मध्ये रोमांचकता निर्माण करू शकतो आणि तो टर्निंग पॉइंट असेल, तो निर्णायक फटका असेल. बघायचंय. नवीन फलंदाज सज्ज झालाय, प्रयत्न केलाय, परंतु मिस्टामिंग स्ट्राइक्स होता. सुरेन दळवी चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि धावफलक पुढे जात नाही. धावा फायनल मध्ये 14 झाल्यात आणि 15 धावांचं लक्ष ठेवलंय सानवी इलेव्हन संघापुढे जिंकण्यासाठी हा चॅम्पियनचा किताब. आमने प्रीमियर लीग 2025 पहिली इनिंग समाप्त झाली. लगेचच फिल्डिंग साठी पाचारण व्हा, बॅट्समन सुद्धा लगेचच पाठवा आणि येत्या 15 मिनिटात प्रेक्षक तुम्हाला नवीन चॅम्पियन इथे मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मी मनोज कार व्यक्त करतोय. डीजे मास्टर, पंच, प्रेक्षकांचे आभार, आयोजकांचे आभार, विकी केणे, रोशन चोरगे, सरपंच साहेबांचे आभार आणि स्कोरर माझे आणि एडिटर, डीजे ऑपरेटर सर्वांचे आभार. काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा माफी मागतो, रजा घेतो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. धन्यवाद. आणि आता पुढचं सूत्र हातात घेतील आमचे सुतार सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मेगा फायनल आपण पाहतोय. काही स्वागत सणांना आपण दरम्यान पूर्ण करूया. वेळ आहे थोडंसं आपल्याकडे. तर पाहुणे आपले आमच्या आयोजकांच्या वतीने, प्रीमियम लीगच्या वतीने सन्मान्य आमचे सुरेश दादा पाटील, जे सलग 2 दिवस इथे उपस्थित आहेत. त्यांचं बॅनर सुद्धा आहे, आपण प्रवेशद्वारावर पाहिलं बॅनर पाहतोय. त्यांचा आपण सन्मान करत असताना पाहुणे नवीन माजी सरपंच, सन्माननीय वन अँड ओनली डायरेक्टिंग पर्सनॅलिटी ऑफ आमने सुनील सेठ फुलेरे साहेबांचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. वेलकम सेठ. या आप आए, बाहर आई, खुशियां दोगुनी हो गई, लग गई 4 चांद, महफिल सवर गई. आइए आइए जनाब, वेलकम. सुनील सेठ फुलेरे आपल्यामध्ये उपस्थित. ज्यांच्यासाठी सांगतो की फायनल सुरू आहे, 1 इनिंग समाप्त झाली आणि त्या इनिंगमध्ये धावा झाल्यात 14, 15 धावांचं लक्ष. आता आपण स्वागत सन्मान करतोय सुरेश दादा पाटील यांचा. तर आमचे सन्मान्य भरतजी जोशी, आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सुरेशदादा पाटील यांचा सन्मान करावा. टाळ्या असू द्या प्रेक्षको. सुरेशदादा पाटील साहेबांनी आम्हाला स्पर्धेसाठी 1, 2, 3, 4 या 4 ट्रॉफीज दिलेल्या आहेत. अतिशय मोलाचं योगदान सुरेशदादा पाटील साहेबांचा. टाळ्या असू द्या दादांसाठी. योद्धेची सन्मान, त्यांच्या मोठ्या मोलाच्या योगदानाबद्दल. आपण स्पर्धा पूर्ण करण्यासाठी अनेकांचे मोलाचे हात आपल्याला लाभले, त्यातील हे सुरेशदादा पाटील ज्यांचा आपण सन्मान घेतला. भरत जोशी साहेबांकडून जाऊया आता काही क्षणातच मैदानाकडे, परंतु तत्पूर्वी अजून एक सन्मान. चंद्रकांतजी बार्शी, आमचे ओनर, पहिले ओनर, क्या बात आहे, प्रताप स्पोर्ट्स वाले चंद्रकांतजी बार्शी, जे पहिले चॅम्पियन होते 2021 मध्ये. येस. आणि भरत जोशी सुद्धा आनंद झाले बघा, त्यांना सुद्धा आनंद झालं, कारण आपण एकमेकांना ते भेटतायत आणि सन्मानित करतात. हा आनंद वेगळा असतो. आपण पाहताय चंद्रकांतजी बार्शी साहेबांचा स्वागत सन्मान झाला. जाऊया फायनलच्या पाठलागाकडे. कसा पाठलाग होईल की धावांचा बचाव करतील ते तुम्हाला ऐकवतील आमचे सन्माननीय समालोचक सुतार सर. त्यांचा मी सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्यांनी सुंदर साथ दिली आणि मला सांभाळून घेतलं. धन्यवाद. थँक्यू सो मच. आमने प्रीमियर लीग 2025 मेगा फायनल 5व्या पर्वाची
12 चेंडूचा थर्रार जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पहिला चेंडू मंथनचा ॲप ट्रॅकर ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि डी झोन मध्ये जात असताना एक सिंगल धावेने प्रणय दलवीने आपलं आणि आपल्या टीमचं म्हणजेच सानवी 11 टीमचं खातं ओपन केलंय. मेगा फायनल आपण या प्रीमियर लीगची पाहतोय. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे आणि पहिल्या चेंडूवर सिंगल येते. ॲप ट्रॅकर चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न प्रणयने केला परंतु प्रॉपर चेंडूला बॅटवर घेता आला नाहीये. सिंगलने डावाला झालीये सुरुवात. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. 5वं पर्व अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. आमने ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून उभारलेली ही स्पर्धा जबरदस्त पाहायला मिळाली. 8 संघांचा इतिहास या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळाला. परंतु आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. 11 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. मंथन राईट अँड ओव्हर द विकेटने समोर फलंदाज सज्ज आहे प्रशांत. मागच्या सामन्यामध्ये प्रशांतने सिंगल डबलने प्रवास सुरू ठेवत असताना सामना जिंकून दिला होता. इथे दबाव जर निर्माण करायचा असेल सानवी 11 टीमवर तर विकेट प्राप्त करावे लागतील. मंथनचं षटक चांगल्या पद्धतीने त्याला हाताळावं लागेल. निर्धाव चेंडू काढावे लागतील. पहिले षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळलं तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि ते समीकरण सोपं आहे. ओव्हर द विकेटने स्विच हिट करून दिलाय. फटका सुंदर आहे परंतु धावा कमी मिळतील. फक्त सिंगल धाबे ते प्रशांतच्या खात्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावपलकावर सोडले गेलेत. आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. संपूर्ण आमना गाव आता या ठिकाणी जमा झाले. जणू काही जत्राच आहे परंतु हे क्रिकेट आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद. युट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे देखील सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा 3रा चेंडू सामना करेल प्रणय दलवी. राईट अँड ओव्हर द विकेटने मंथन उडवलाय. उंची आहे, अंतर कमी. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक 3 आले चेंडू पर्यंत परंतु कोणी प्रयत्न केले नाहीयेत. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? झेलसाठी प्रयत्न नव्हता. दरम्यान 2 धावा ओव्हर थ्रो डी झोन मध्ये जाते. एकूण धावा मिळतील 3. 2 धावा धावून पूर्ण केल्याने त्याच्यानंतर डी झोन मध्ये चेंडू गेल्या. 3 धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 वर. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? झेल जर पकडला असता तर 3 धावा वाचवल्या गेल्या असत्या, डिफेन्स झाल्या असत्या. या 15 धावा देखील 12 चेंडूमध्ये परंतु झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. गोलंदाज देखील गेले होते. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक देखील पोहोचला होता. विकेट कीपर देखील आले होते परंतु झेल पकडला नाही आणि त्याच्यानंतर 3 धावा जमा होत असताना स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या 5 वर. आता 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पेपर सोपा आहे हा सानवी 11 टीमसाठी परंतु तो जर कटिंग करायचा असेल तर मंथनला भेदक मारा चूक टप्पा वापरावा लागेल. राईट अँड ओव्हर द विकेटने दलबीसाठी अकूट टप्पा होता परंतु हुक केला नाहीये. दिशा हलकी दिली. हलक्या बॅटचा वापर करत असताना पुन्हा सिंगल पूर्ण होते. इथे रणनीती आपण पाहिली. बॅटर प्रणय दलवी आणि प्रशांतची की एकेरी दुहेरी धावाने देखील हा धावांचा डोंगर जो आहे 15 धावा पाहिजेत 12 चेंडूमध्ये तो पूर्ण होऊ शकतो. आणि 30 रणनीतीमध्ये सध्या संत सुरुवात पाहायला मिळते सलामीवीरांच्या माध्यमातून. 8 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये पहिल्या 6 धावा खर्च केलेत मंथनने परंतु आता इथे विकेटची गरज. इथे जर विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होईल सानवी 11 टीमवर. अन्यथा हा पेपर अगदी सोपा आहे. 8 मध्ये 9 हे समीकरण सोपं आहे. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व यशस्वीरित्या पार पाडलं जातं. विकी केने, रोशन चोरगे यांची खूप सारी मेहनत. ग्रामस्थ मंडळ आमण्याचं सहकार्य, ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं, आर्थिक सहकार्य केलं, स्पॉन्सरशिप केली, त्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन, आभार. यावेळेस गतीचा भन्नाट वापर केला. ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये. 5व्या क्रमांकाचा हा चेंडू राईट अँड ओव्हर द विकेटने जात असणार. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. खूपच दूरवरून प्रशांतने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. हा चेंडू डॉट. यश आणि अपयशाचा खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय तर हे आहे क्रिकेट. मैत्री, भावना, आपुलकी या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट. आणि तो क्रिकेटचा थरार कुंभमेळा आमण्याच्या या क्रीडा नगरीमध्ये प्रीमियर लीगच्या माध्यमातून, गावाची प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 मध्ये 9 हे समीकरण शिल्लक. शेवटचा चेंडू यावरचा स्विंग केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधून. झेल पकडला नाहीये परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतात. जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत प्रशांत आणि प्रणय दलवीने 2 धावा पूर्ण केल्यात. ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. आता हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. मॅच संपलेल्याने मेगा फायनल आपण पाहतोय. बॅटरला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी पोचवायचे.
मेगा फायनल आमना प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या डावामध्ये सुरेन दलवी यांनी पुरस्कृत केलेला संघ सानवी 11 टीमचे कॅप्टन होते संतोष जोशी आणि दुसरीकडे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला स्वरा एंटरप्राइजेस टीमने. विनोद सोरगे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ सत्यम दलवी टीमचे कॅप्टन यांच्यामध्ये ही शेवटची मॅच अंतिम मॅच मेगा फायनल सध्या तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले आणि 15 धावांचा पाठलाग करत असताना सानवी 11 टीमची धावसंख्या बिनबाद 8. अजूनही सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकल्यानंतर आनंद, हारल्यानंतर दुःख पचवायला शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षेत्ररक्षकाची मेहनत, फलंदाजाचा वेग, गोलंदाजाची ताकद, खेळ म्हणजे क्रिकेट. कोणासाठी प्रेम, कोणासाठी शान, कोणासाठी धडकन म्हणजे क्रिकेट आहे. आणि तो क्रिकेटचा थरार सध्या तुम्हाला आमनेच्या या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॅकच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. चेंडू दिलाय देवेनकडे. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. फटका सुंदर होता परंतु डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते प्रणय दलवीच्या खात्यामध्ये. एक सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावर. आता सामना रंगलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्याची 6 धावांची गरज. हे समीकरण सानवी 11 साठी अगदी सोपं आहे परंतु ते कठीण करायचं असेल तर देवेनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादा निर्णाव चेंडू आला, डॉट चेंडू आला तर सानवी 11 वर दबाव निर्माण होईल परंतु एखादा मोठा फटका सजवला बॅटर प्रशांतने तर मॅच समाप्त होईल. कोण असेल 5व्या पर्वाचा चॅम्पियन संघ. 8 संघ केले, 2 संघ यांच्यामध्ये हे युद्ध आता मेगा फायनल मध्ये रंगताना पाहायला मिळते. राऊंड विकेटने प्रशांतसाठी उडवलाय. उंची भरपूर आहे. अंतर पूर्ण केले जाईल का? काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये शेल. विकेटचं पतन. कॅच आउट होतोय फलंदाज प्रशांत. जबरदस्त शेल पाहायला मिळाला काऊ कॉर्नर मध्ये. षटकार मारण्याच्या बेतामध्ये प्रशांतची ही विकेट प्राप्त केली गोलंदाज देवेनने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो क्रॉस बॅटने ऑन साइडला ताकदीने हा फटका सजवला होता. उंची भरपूर होती परंतु अंतर पूर्ण करता आलं नाही. आणि जबरदस्त झेल कॅप्टन सत्यमच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर हा जल्लोष. कारण का खेळ आहे क्रिकेटचा, खेळ आहे प्रीमियर लीगचा. आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो प्रशांतची विकेट झाली. तो नाराज झाला. गोलंदाज मंथन त्याच्या जवळ गेला आणि सांगितला की तुला मी बाद केलंय, तुला मी थांबवले नाही. ही विकेट मोलाची होती, किमतीची होती आणि ती प्राप्त करून दिली गोलंदाज देवेनने. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही जर आपण विचार केला तर 6 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. हृदयाचे ठोके वाढवलेत या अंतिम सामन्याने. राऊंड विकेटने राहुलसाठी हा चेंडू धावून गेले. चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे परंतु वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना जाऊन पोहोचली ती 10 वर 1 गडी बाद. अजूनही 5 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये परंतु पारड जड झाले सानवी 11 टीमचं. 1 विकेट जरूर देवेनने या ओव्हरमध्ये प्राप्त केली. अजून एक झटकार जर दिला, अजून एक डॉट चेंडू जर आला तर मॅच अजूनही बदलेल. ही मॅचची गोष्ट अजूनही मोठी होईल. काय करेल देवेन? एखादा निर्धाव चेंडू काढेल का? समोर आहे राईट हँड बॅटर राहुल. बॅटची एज लागली का? अपील एज आणि विकेटचं पतन. आपण चर्चा करत होतो की विकेटची आवश्यकता आहे, ती विकेट देवेनने मिळून दिली आहे. झटका क्रमांक 2 लागत असताना राहुल बाद. सानवी 11 टीमला हा दुसरा झटका लागलाय. राऊंड विकेटने जात असताना कोण तयार केला होता? राईट हँड बॅटर साठी बॅटची कडा लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल आणि जल्लोष पाहायला मिळाला. 2 गडी बाद 10 वर. आता सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावांची आवश्यकता आहे. एकीकडे सानवी 11 तर दुसरीकडे स्वरा एंटरप्राइजेस यांच्यामध्ये हा अंतिम सामना मेगा फायनल आमने प्रीमियर लीग 2025 5वं पर्व यशस्वीरित्या पार पडत असताना धन्यवाद द्यावं लागेल रोशन चोरगे आणि विक्की केने यांची अथक मेहनत, ग्रामस्थ मंडळ आमने आणि सर्व स्पॉन्सर यांना ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. 5 धावांची गरज असताना टीमचे कॅप्टन संतोष जोशी सर मैदानाच्या आतमध्ये अनुभवी आहेत. समोर देवेन. राऊंड विकेटने फुल टॉच होता. ऑन सेटला टर्न केलाय, पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक बाउन्सने उचली करेल. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत सिंगल येते संतोष जोशी टीमच्या कॅप्टनच्या खात्यामध्ये. एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती 11. 2 गडी बाद. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी सानवी 11 टीमला 4 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. इथे डॉट चेंडू आला तर मॅच ऑन राहील. मोठा फटका सजवला तर मॅच संपेल. काय घडेल? या मॅचचं दृश्य कशा पद्धतीने बदलेल? खूप सारे रंग बदललेत या मॅचने.
समोर आहे प्रणय दलवी, घातक आहे, त्याची विकेट किमती आहे. आखूड टप्पा ऑन साईडला उडवलाय, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोचला होता, कॅच सुटलीये, प्रणयची कॅच सुटलीये, दलवीची कॅच सुटली आणि कॅच सुटल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो, परंतु आपल्याकडे स्ट्राईक ठेवलीये प्रणय दलवीने. मॅच अजून संपली नाहीये. आमने प्रीमियर लीग 2025 चा शेवटचा चेंडू, मेगा फायनल तुम्ही सध्या पाहतोय. शेवटच्या चेंडूमध्ये 2 धावांची गरज, कॅच घेण्यासाठी प्रयत्न केले, कॅच सुटली आणि त्याच्यानंतर फेकी झाली. ही मॅच, ही मेगा फायनल तुम्हाला जर आवडली असेल तर दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त सामना, पैसा वसूल मॅच, तुमच्या आमच्या सर्वांचे हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, प्रेक्षणीय सामना, अंतिम सामना. विजय होतोय क्रिकेटचा, विजय होते आमने गावाचा, विजय होते आमने प्रीमियर लीगचा 5व्या पर्वाचा. मॅच रंगते, चेसिंग कंपल्सरी, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावाची कंपल्सरी आवश्यकता. 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या डावामध्ये सांडबेलियन टीमला स्वारा इंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये, परंतु आता 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवलेत या सामन्याने. अंतिम सामना रंगतदार परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली दोन्ही टीमने या पर्व 5व्याचा चॅम्पियन बनण्यासाठी. प्रयत्न मला हरवण्याचा, मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा, संकटानं मला मात करण्यासाठी मी तटस्थ उभा राहीन ते जिंकण्यासाठी. यशाचा रस्ता कर तू खड तर मी उभा राहीन त्यावर कणकर. गरजेचे नाही विजय प्राप्त होय कर, यशाचे दुसरे नाव म्हणजे अनुभव. मॅच सुरू ठेवायचे. आता सामना टीम मध्ये नाही राहिलाय, हा सामना गोलंदाज आणि फलंदाज मध्ये राहिलाय. एकीकडे स्ट्राईक इनवर आहे प्रणय दलवी आणि दुसरीकडे गोलंदाज आहे देवेन. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये हे द्वंद्व रंगलं होतं आणि आता हे युद्ध अजूनही सुरू आहे. 1 चेंडू 2 धाबेची गरज. शेवटचा चेंडू राऊंड द विकेटने प्रणयसाठी. हा चेंडू डॉट आणि त्याचबरोबर पर्व 5वा आमने प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरलाय.